एखादं साधं इन्फेक्शन जे आधी ओपीडी मध्ये दाखवून किंवा घरीच गोळ्या औषधं घेऊन बरं होत होतं आणि आज तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल, सर्व सोयी सुविधा असूनही जर जीवघेणं ठरत असेल तर कसं वाटेल? हो, आज असंच होतं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस बेंडे, इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट म्हणजे संसर्गरोग तज्ज्ञ, आणि आपण बोलत आहोत अँटीबायोटिक रेझिस्टन्स बद्दल. आज आपण अशा काळात जगतोय जिथे पूर्वी सहज बरे होणारे आजारही आज गंभीर आणि गुंतागुंतीचे तसेच जीवघेणे होत चाललेत. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अँटीबायोटिक्सचा अति आणि चुकीचा वापर. एकदा ताप आला की अँटीबायोटिक घेणं, सर्दी, खोकला किंवा क्षुल्लक कारणासाठी अँटीबायोटिक्स घेणं, किंवा मित्रांनी नातेवाईकांनी सांगितलेल्या अँटीबायोटिक्स घेणं, असले घेतलेल्या अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण न करणं, या सर्वांमुळे जंतू पुढच्या वेळेस ट्रीटमेंटला दाद देत नाहीत आणि साधं इन्फेक्शनही जीवघेणं ठरू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व संसर्ग हे सारखे नसतात. विशेषतः डायबिटीज, दमा, किडनी विकार, कॅन्सर रुग्ण किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचे किंवा दुर्मिळ असे संसर्गही आढळून येतात. यामध्ये लक्षणंही सुरुवातीला साधीच असतात, पण संसर्ग आतमध्ये वाढत असतो. त्यामुळे आज सर्व संसर्गांसाठी अँटीबायोटिक्स लागत नाहीत. लागतात त्या योग्य त्या तपासण्या, अचूक निदान आणि योग्य ती ट्रीटमेंट. तर आपण या चॅनलवर माहिती करून घेणार आहोत अशाच अनेकशा इन्फेक्शन्स बद्दल. ते ओळखायचे कसे, काळजी काय घ्यायची, उपचार काय, आणि महत्त्वाचं म्हणजे टाळायचे कसे. जर तुम्हालाही अशा अनेक इन्फेक्शन्स बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, औषधांचा योग्य वापर शिकायचा असेल आणि तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर पाहत राहा इन्फेक्शन सिम्प्लिफाईड. इन्फेक्शन समजून घ्या, घाबरू नका, कारण तुमचं आजचं एक योग्य पाऊल तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या उद्याच्या भविष्यासाठी कारण ठरू शकतं. कमेंट करा तुम्हाला कोणत्या इन्फेक्शन्स बद्दल ऐकायला आवडेल. धन्यवाद.